वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुरेव परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः। या देवी सर्वभूतेषु श्रद्धारूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः। श्री गुरुदेव दत्त। समुपस्थित श्रीदेवी सातेरी मातेच्या प्रांगणामध्ये मंचावर विराजमान झालेले सर्व विशेष गोमंतकातले अतिथी, त्यानंतर आपण सगळे देवगण आणि देवांगनांना सप्रेम जय सच्चिदानंद। आजचा हा कार्यक्रम आपल्या मातृछायेच्या बालिका कल्याण आश्रमाचा आहे। हा आश्रम छोट्या छोट्या आपल्या कन्या यांचं उत्तमरित्या पालनपोषण व्हावं, त्यांनाही समाजामध्ये स्थान मिळावं, यासाठी हा आश्रम सुरू झालेला आहे। आपली संस्कृती आम्हाला खूप मोठं काहीतरी सांगून गेलेली आहे, आम्ही आज तिच्याकडे दुर्लक्ष करतो। आम्ही पाहिलं तर आपली सनातन संस्कृती आपल्याला किती बांधून ठेवते, आपली सनातन संस्कृती किती इतरांचा विचार करायला लावते, या गोष्टी आज समाजातून नष्ट होत चाललेल्या आहेत। आम्ही सर्व लोकांनी ही जबाबदारी घेतली पाहिजे। गावातला कोणीही व्यक्ती मला माझा भाऊ वाटतो, मला माझी बहीण वाटते, हा संस्कार आपल्या संस्कृतीचा आहे। छोट्यातली छोटी मुलं आजची शाळेत एकमेकांच्या बरोबर मुलगा आणि मुलगी बसायला सुद्धा त्यांच्या डोक्यात काहीतरी विकृत मानसिकता आहे। छोट्यातला छोटा माणूस, छोट्यातला छोटा बालक आज बघताना मुलीकडे ती एक मुलगी म्हणून पाहतो, ती बहीण म्हणून पाहिली जात नाही। मुलगा एखाद्या मुलीकडे पाहताना तो तिला आपली बहीण बाबा, ती आपला भाऊ असं नाही पाहिलं जात। ही प्रगती आहे आपली की अधोगती आहे? आम्ही सर्वांनी त्याच्यावर विचार करायला पाहिजे। आम्ही कुठेतरी हरवतो आहे हे या सगळ्यातून स्पष्ट होत आहे। आम्ही कुठेतरी दूर चाललेले आहोत हा त्याचा अर्थ आहे। आणि या सगळ्याचा उतारा काय, उत्तर काय, याला सजेशन हेच आहे, आमच्या संस्कृतीकडे आम्ही परत वळलं पाहिजे। आल्या आल्या आमचे श्रीनिवासजी म्हणाले खूप गरम होत आहे। आम्ही सगळ्यांनी झाडं बिडं कापलेली आहेत, निसर्गाला आम्ही दुखावलेला आहे, परिस्थिती आम्हीच करून ठेवलेली आहे, त्यामुळे आम्हालाच ती भोगावी लागणार आहे। वटपौर्णिमा घ्या, श्रावणी घ्या, सगळी आपली जे म्हणून उत्सव आहेत, हे सगळे उत्सव, गणपतीचा उत्सव घ्या, सगळे उत्सव निसर्गाला जोडले गेलेले उत्सव। आम्ही म्हणतो सनातन धर्म, सनातन धर्म, हिंदू धर्म, हिंदू धर्म। काय हिंदू धर्मात विशेष आहे तर ते हे की त्यांनी दगडाला सुद्धा देव मानायला लावला, ही सनातन संस्कृती। त्याने मातीला आई मानायला लावलं, ही सनातन संस्कृती। वृक्षवल्ली आम्हा सोयरे, आमचे हे सगळे नातेवाईक आहेत, झाडं पेडं वनस्पती, ही संस्कृती आमची आहे। जर दगडाला देव मानतो आम्ही, मातीला आई मानतो, झाडापेडांना आम्ही आमचे नातेवाईक मानतो, मग माणसांनीच माणसासारखं राहायला का बरं विसरायला हवं? आम्ही माणसं इतकी जड का झाली, आम्ही माणसं इतकी अचेतन का बनतो आहोत? आणि हल्ली तर फ्लॅट सिस्टम आहे। फ्लॅट सिस्टमचा परिणाम हा आहे
की आम्हाला शेजारी कोण राहतो हे पण आम्हाला माहीत पाहिजे असं वाटत नाही. आमची जर अशी दुरावस्था होत असेल तर आम्ही कुठेतरी आज समाज म्हणून जागृत व्हायची आवश्यकता आहे. तुम्हाला सांगतो, सुप्रीम कोर्टमध्ये समलिंगी विवाहावरती चर्चा होते. गरज आहे काय? म्हणजे या देशात या सगळ्याची आवश्यकता काय आहे? किती सुंदर समाज बांधला गेलेला आहे, किती सुंदर व्यवस्था जी आहे ती आमच्याकडे बांधली गेलेली आहे. या सगळ्या कुटुंब व्यवस्थेवरती एकदाच जर घाला घालायचा असेल तर हा समलिंगी विवाह अप्रूव्ह करायचं, बस काम हो गया. ही परिस्थिती या देशावरती यावी इथपर्यंत आम्ही नीच पातळीवरती पोचलेले आहोत. हे समाजाने आज अभ्यास करायची आवश्यकता आहे. आम्ही ते सगळे जबाबदार आहोत, कारण आम्ही आमची नीतिमूल्ये संपवली, आम्ही आमची नीतिमूल्ये कुठेतरी बाजूला ठेवली. हर एक घरामध्ये नको त्या पद्धतीने संस्कार उभे राहतात. आई बाबा, किती सुंदर हे नातं, आपली मुलं सुंदर सुंदर, किती छान आपली संस्कृती बांधली गेलेली आहे. ही सगळी व्यवस्था, ही सगळी जी व्यवस्था आमच्या ऋषीमुनींनी आम्हाला दिली, ती सगळी व्यवस्था सगळी कोलमडून जाईल. म्हणून आमच्या सगळ्यांच्या घरोघरी उत्तम भारतीय संस्कार जे आहेत, उत्तम सनातन संस्कार जे आहेत, ते आम्ही सगळ्यांनी रुजवण्यासाठी हरेकाने प्रयत्न केले पाहिजे. मातृछाया हे नाव जे आहे, ही मातृछाया आमच्या मागे होती म्हणून आम्ही सुसंस्कारित झालो. ही मातृशक्ती आमच्या मागे आहे म्हणून आमचा जो देश आहे तो देश भारत देश म्हणून आहे. ही मातृशक्ती तिने आज विचार करायला पाहिजे की ही मातेची छाया माझ्या घरात आहे ना, का फक्त मातेच्या डोक्यामध्ये फक्त पैशांची छाया उभी राहिलेली आहे, याचा जरूर महिलांनी विचार करावा. का मातृछाया उभी राहते? मातृछाया तेव्हा राहते अंतःकरणाचा ओलावा आहे, तो समाजाप्रती ओलावा म्हणजे मातृछाया आहे. ही मातृछाया ज्या दिवशी आम्ही सगळेजण पाहतो की एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये आमच्या हरेकाच्या अंतःकरणाला भिडते, समाजामध्ये काहीतरी चांगलं. मी म्हणत नाही की अशा ऑर्गनायझेशन्स उभ्या राहिल्या पाहिजेत, त्यांच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये कामं व्हायला पाहिजेत. नो, आमची संस्कृतीच ती नाही आहे. पण जर परिस्थिती आलेली आहे त्याला काय करणार? आज आमचे संस्कारच खाली जात आहेत, त्याला काय करणार? हे वृद्धाश्रम का वाढत आहेत? हे वृद्धाश्रमामध्ये अनाथाश्रमामध्ये संख्या का वाढते आहे? त्याला एकच कारण, आमची अवनती वाढत चाललेली आहे, आमच्या संस्कारांची अवनती वाढत चाललेली आहे. आम्ही खाली खाली चाललेले आहोत. आम्ही यांना फ्लरिश करून नाही होणार. आम्ही त्यांना चांगलं जर समजा उत्तर देऊ शकतो तर प्रत्येकाने जबाबदारी घ्यायला पाहिजे की माझं कुटुंब हे भारतीय राहणार आहे आणि तेव्हाच या आपल्या देशाला चांगले दिवस यायला लागतील. आम्ही म्हणतो वसुधैव कुटुंबकम, काय संकल्पना, का विचार आहे हा? हृदय जे आहे ते एवढं विशाल आमच्या ऋषीमुनींनी ठेवलेलं आहे. आमच्या हृदयांना तुम्ही मुद्दाम तुमच्या मुलींना सोशलाइज करा, चार चौघांमधल्या कार्यक्रमांमध्ये घेऊन चला. तुमच्या मुलींना देवळात आणा, त्यांना चार चौघांमध्ये बसू द्या, त्यांना देवाकडच्या गोष्टी ऐकू द्या, त्यांच्या डोक्यामध्ये देव भरा. त्याची गरज आहे आज. हा देव म्हणजे काय? तर तो संस्कार आहे. आज सगळे बघा, समाजातले हर एक व्यक्ती, आमच्या दीक्षित सरांनी खूप छान सांगितलं, ही धेंपो मातृछाया झाली नाही, ही चौगुले मातृछाया झाली नाही. म्हणजे काय झालं नाही? तर या मातृछायेच्या पाठीशी जो उद्देश आहे तो उद्देश नष्ट झालेला नाही आहे. उद्देश हा आहे सगळ्यांबद्दल आदर, सर्वांच्या बद्दलचा कळवळा जो आहे तो या मातृछाया या नावात आहे. आज काय चाललेलं आहे? प्रत्येकाला वाटतं मी काय करतो माझं नाव घाला, मी काय करतो माझंच नाव उभं राहिलं पाहिजे, माझ्याच परिवाराचं नाव उभं राहिलं पाहिजे. अरे तू हिंदू आहे, सनातन आहे, सनातन विचार आम्हाला हे सांगतात
की जर समजा एखाद्यासाठी तू काही मदत केलीस तर उजव्या हाताने दिलं तर डाव्या हाताला कळता कामा नये. हा संस्कार आहे आपला हिंदूंचा. शतेशे जायते शूरः सहस्रेषु च पंडितः वक्ता दशसहस्रेषु दाता भवति वानवा. प्रॉब्लेम इकडे आहे. मोठे मोठे लोक होऊ शकतात, मोठी लोक जे आहेत ती जन्माला येऊ शकतात, शूरवीर होऊ शकतात, पण शिवाजी महाराज आमच्या डोक्यामध्ये राहिले कारण त्यांनी ते औदार्य आमच्यापर्यंत आणलं. त्यांनी स्वतःचं घर आणि स्वतःचा संसार करायला पुढे आला नाही, त्यांनी आपल्या या हिंदवी स्वराज्यासाठी काम केलं. काय करतात तुमची आमची मुलं? कुठे आहेत ते आमची मुलं? फक्त डिग्री 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 डिग्री. या डिग्रीच्याच मागे आम्ही सगळ्यांनी आमच्या मुलांना एकदम ओढून बांधलेलं आहे. जसं त्या घाण्याला जसा तो बैल बांधतात तसं हे डिग्रीच्या पाठीशी हे सगळे आम्ही आमची मुलं बांधलेली आहेत. आज अशी परिस्थिती होते, त्या मुलाला गावात काय चाललेलं आहे त्यांना माहिती नाही, गावामध्ये आपण मिक्स व्हायला पाहिजे हे माहिती नाही, परिवारामध्ये आपण मिक्स व्हायला पाहिजे हे माहिती नाही. हर एकाला छोट्यातल्या छोट्या मुलाला जरी सुद्धा टीचरने काहीतरी मोठ्यानं हटकलं तरी मुलांना राग येतो. एवढ्या पातळीवर मुलं गेलीत, मुलांना काय कळतं, मुलांना काय समजतं? पण आमचा इगो इतका हाय करून ठेवलेला आहे, मुलांना आम्ही इतकं मोठ्या पातळीवरती लहानपणीच बसवून ठेवलेलं आहे की आता मोठे झाल्यावरती त्यांच्याकडे कुठलंही जरी संकट आलं, त्यांच्यावर कधी दुःख आलं तर ते डायरेक्ट जाऊन आत्महत्या करणार. कारण सोसण्याची ताकदच आमची संपवली आम्ही लहानपणापासून. आम्ही लहानपणी त्रास काढले, आम्ही पहिली त्रास काढले, मुलांना ते त्रास नको. अरे त्या त्रासामुळे तुला किमान बरं वाईट कळतं, ते त्रास होते म्हणून तू आहेस. मुलांना ते त्रास घेऊ द्या, त्यांच्याही हातातून कष्ट त्यांना कळू द्या, त्यांच्या श्रमांना परिश्रमांना कष्टांना काय व्हॅल्यू असतो हे त्यांना कळू द्या एकदाचं. आणि त्यासाठी मुलांना जरा कष्ट घ्यायला लावा. आणि ही संस्कृती जी आहे ती आम्ही सगळ्यांनी आज वापरली पाहिजे आणि ती संस्कृती आम्ही सगळ्यांनी आमच्या घरोघरी उभी केली पाहिजे. आज मला आनंद वाटतो की श्रीनिवास धेंपे हे या मातृछायेचे अध्यक्ष आहेत, ज्यांच्या नावातच श्री आहे. अजून या संस्थेला काय पाहिजे? वाक्य बरोबर आहे, श्री या अर्थाने आशीर्वाद हाही आहे. आम्ही सगळ्यांनी पैशांकडे श्री म्हणून पाहिलं जातं, इकडे बरेचसे लोक तसे आहेत. आम्ही तुम्ही सगळ्यांनी पैसा हा पाहिला जातो. पहिलं काम लक्षात ठेवा, धर्म. धर्म झाल्यानंतर 2 नंबरवरती अर्थ आहे. पहिला जर धर्म आहे तर मग 2 नंबरवरती अर्थ कसा सुंदर होतो हे तुम्ही धर्माने चला, मग तुमच्या लक्षात येणार आहे. म्हणून पहिला जो पुरुषार्थ सांगितलेला आहे तो धर्म सांगितलेला आहे. आमच्या श्रीनिवासजींच्या अंतःकरणात पहिला धर्म दिसतो. आमच्या चौगुलेंजींच्या परवा आम्ही मुंबईला कार्यक्रमाला होतो, कसल्याच प्रकारची आसक्ती नाही, कसल्याच प्रकारचा स्वार्थ नाही. एवढा मोठा प्रोग्राम जो आहे तो त्यांच्यासाठी झाला, पण त्यांच्या चेहऱ्यावरती काहीच भाव नाही. ते जसे आहेत तसे असतात तसेच ते दिसत होते. ही वृत्ती हिंदू आहे. ही हिंदूच वृत्ती जी आहे ती त्यांच्यामध्ये मला दिसली. विश्वस्तरावरती विश्व हिंदू परिषदेच्या माध्यमातून त्यांनी जे काम केलेलं आहे त्याचं छान प्रकारचं चित्रण जे आहे ते मुंबईच्या एका प्रोग्राममध्ये आम्ही पाहिलं. आज चौगुले उद्योग समूह जो आहे तो इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये आहेत, यांचाही मोठा समूह आहे. परंतु ही माणसं ज्यावेळी उभी राहतात पण त्यांच्या दातृत्वामध्ये जो दाता भवती वानवा हा दिसतो. आणि आम्ही 50 रुपये कुठेतरी देतो, 500 रुपये कुठेतरी देतो, पाकिटांवरती नावं लिहितो, अमका 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 अमका, पंख्यांवरती नावं लिहितो, श्री कैलासवासी अमका अमका अमका, ट्यूबलाईटीवरती नावं लिहितो, अमका अमका अमका. अरे काय प्रकार आहे या? कुठे गेली ती दानवृत्ती? आमच्याकडे हा भाव यायलाच पाहिजे. हां, मी म्हणत नाही की तुम्ही कोणाच्या तरी स्मरणार्थ काही देऊ नका, द्या, जरूर द्या, पण हा भाव त्याच्यातून नष्ट होता कामा नये की आम्ही देणारे कोण? ईशावास्यमिदं सर्वं यत्किंच जगत्याम जगत तेन त्यक्तेन भुंजीथाः. उपनिषद आम्हाला सांगतं ही सगळी दुनिया ईश्वराची आहे.
या जगामध्ये जे काही आहे ते भगवंताचं आहे. ईशावास्यम इदम सर्वम, ही सगळी ईश्वराचं आहे. तेन त्यक्तेन भुंजिथा. कसं घ्यायचं आपण हे सगळं? ते ईश्वराला अर्पण करून मग आपण प्रसाद म्हणून वापरायचा. ही मुलं मला दिलेली आहे, ही देवाने मला दिलेली, म्हणून तिचा सांभाळ करा. मला जे जे प्रॉपर्टी मिळाली, बिझनेस मिळाला, पैसे मिळाले, धन मिळाली, बुद्धी मिळाली, त्यानंतर मला शिक्षण मिळालं, डिग्री मिळाली, हे सगळं पहिलं देवाला अर्पण करा आणि मग वापरा. बघा तुमच्या भावामध्ये बदल होईल. तुम्ही इगोइस्टिक होणार नाही, तुमच्यात इगो जास्त जागृत नाही होणार, कारण तुमची डिग्री ऑलरेडी सातेरीला समर्पित आहेत. जी डिग्री सातेरीला समर्पित आहेत ती डिग्री डॉक्टर असो, इंजिनियर असो, काम करत असताना त्यांच्या अंतःकरणामध्ये सेवाभाव असणार आहे. काम करत असताना ती वृत्ती जी आहे ती दिसणार की ही डिग्री माझी जी आहे ती सातेरीला अर्पित झालेली असल्यामुळे माझ्याकडून तीच देवी जी आहे ती आता डॉक्टर म्हणून, इंजिनियर म्हणून सेवा करवून घेते आहे. हा भाव आमच्या सनातन संस्कृतीचा आहे. म्हणून ही मातृछाया असो किंवा हे बालिका कल्याण आश्रम असो, हे सगळं आमच्या सनातन संस्कृतीमध्ये जो भाव सांगितलेला आहे तो भाव त्यांना हे करायला लावतो. हा भाव घराघरातून मरत चाललेला आहे, तो आम्ही सगळ्यांनी जिवंत ठेवूया. आणि अजिबात अशा प्रकारची जर मुलं कुठेतरी आहेत ज्यांना खरीच गरज आहे, त्या छोट्या मुलांसाठी हा आश्रम जरूर आहे. या आश्रमासाठी आपण सगळ्यांनी उदार व्हा, उदार अंतःकरण करा. आणि तुम्हाला मी सगळ्यांना सांगू इच्छितो, हरेकाने मनाला विचारा, आपल्या आता बसल्या बसल्या विचारा, घरी जाऊनही विचार करा, मी कसलाही स्वार्थ नसताना कोणासाठी काय केलेलं आहे. हा एक प्रश्न स्वतःला जरा विचारा. काहीच नाही, माझं नाव नको, माझं अस्तित्व नाही, मला कुठेच कसलाच स्वार्थ नाही आणि मी त्याला मदत केली, असं एक काम तुमचं बघा. बऱ्याच लोकांना कळेल की असलं मी काहीच करत नाही, आम्ही कधीच काही करत नाही. हे आणि हेच सांगतं की भारतीय संस्कृती जी ऋषी मुनींची आहे ती आमच्यापासून कधीच दूर गेलेली आहे. आणि म्हणून मला परत परत सांगावं लागतं की आम्ही परत आमच्या भारतीय संस्कृतीकडे वळूया, परत आम्ही सनातन संस्कृतीकडे वळूया, ज्या सनातन संस्कृतीमध्ये या सगळ्यांचा समावेश आहे. म्हणून आजच्या या समाजाला हे एकमेव संदेश आहे की पुन्हा आपण आपल्या संस्कृतीकडे वळूया आणि वसुधैव कुटुंबकम, हे विश्व हे कुटुंब आहे, ही कुटुंबाची भावना आपण सगळ्यांनी दैदिप्यमान ठेवूया. आज या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण सगळ्यांनी बोध घेतला असेलच की हरेक माणूस इथे बसलेला काय काय करू शकतो. मला वाटतं 4-5 लोक एकत्रित आली आणि ह्या मातृछायेची स्थापना झाली 46-47 साल अगोदर. काय मोठे काही ऑर्गनायझेशन वगैरे काही नव्हतं, पण 4-5 लोक जरी समजा चव्हाट्यावरती तुम्ही बसतात, त्यावेळी गप्पा गोष्टी करतात, असाच काहीतरी देशाला समृद्ध करणारा विचार जर तुमच्यामध्ये जर उभा राहिला तर या माझ्या देशाला त्याची गरज आहे. काय गरज नाही आहे, मी एकटा काय म्हणून करणार. होय, तू एकटा खूप काही करू शकतोस. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तो तुझा आत्मविश्वास जो आहे तो त्याला कधी मारू नको. रस्त्यावरती चालत असताना एखादा कुत्रा जरी तुम्हाला भुकेलेला दिसला, त्याला काहीतरी विकत घ्या आणि द्या. तो भाव तुमचा जिवंत राहील. नाहीतर आज समाजामध्ये आम्ही पाहतो, कोणाला कितीही काहीही झालं तर आमचा जर समजा तो भाव जागृत होत नाही तर आम्ही माणसांसारखी वागत नाही, असा त्याचा अर्थ आहे. म्हणून प्रत्येकाने आपल्या मनाला सांगा की निस्वार्थपणे एक तरी काम मी रोज करत राहणार आणि तो भाव जो आहे तो तुम्हाला कायम या देशाप्रती समर्पित ठेवणार. आनंद वाटतो की आपण सगळेजण या अशा सामाजिक कार्यांमध्ये आलात आणि खरंच देवी सातेरीच्या कुशीत ही सगळी माझी छोटी छोटी मुली जी आहेत या तिच्या कुशीमध्ये वावरणारी आहेत. आता किती आनंदाचा विषय आहे की या देवीच्या प्रांगणामध्ये किंवा देवीच्या जवळ ही मुलं जी आहेत ती राहणारी आहेत. देवीचे आशीर्वाद सदैव त्यांच्यावरती राहो. आणि आमच्या या बालिका कल्याण आश्रमची लोकं जी चालवत आहेत त्यांना मी सांगू इच्छितो
की समाजाचं हे अशा प्रकारचं रूप तुम्ही समाजासमोर आणलात. तुम्ही सगळ्या जणी जे आहात त्या खूप आशीर्वादास पात्र आहात. भगवती जगदंबा सातेरी देवी तुम्हा सर्वांना आशीर्वाद देवो, कारण तुमच्या अंतःकरणातला हा भाव समाज पाहतो आहे. आमचे सगळे जे पदाधिकारी आहेत त्यांना खूप खूप आशीर्वाद. आणि जाता जाता आपण सर्वांनी एक जरूर विचार करावा की जर आपल्या सर्व ही जी देवळं आहेत, मंदिरं आहेत, या मंदिरांमध्ये असे सामाजिक उपक्रम चालवा जे समाजाला डायरेक्ट जोडलेले असतील. आणि अशी मंदिरं, आता सातेरी मंदिर आहे, गणपती मंदिर आहे, शांतादुर्गेचं मंदिर आहे, मंगेशचं मंदिर आहे, या मंदिरांमध्ये जर माणसं अशी जोडून ठेवली, अशा उपक्रमांच्या माध्यमातून जर माणसं जोडली गेली तर देवळातलं देवत्व जे आहे ते अजून पावित्र्य जे आहे ते वाढेल. यात कुठेही मला दुमत नाही. तो समर्थ तुम्हा सर्वांना चांगली सद्बुद्धी देवो, आयुरारोग्य देवो आणि तुम्हा सर्वांचं कल्याण होवो अशी जगन्नियंत्या भगवान दत्तप्रभूंकडे प्रार्थना करतो आणि आमच्या वाणीला विराम देतो. नमः पार्वती पतये. सर्वांनी म्हणायचं आहे नमः पार्वती पतये. कोणाकोणाला वाटतं शंकर आमचा नाही आहे, मग सगळ्यांनी म्हणायला पाहिजे नमः पार्वती पतये. जय जगदंब उदयोस्तु. जय सच्चिदानंद.